नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर एका ताईची कमेंट होती की तू ब्लाऊजची कटिंग कशी करतेस हे दाखव. तर त्या रिलेटेड हा व्हिडिओ असणार आहे. आणि आज आपण कटिंग करणार आहोत 36 साईजचा कटोरी ब्लाऊज. आणि मी तो कसा कटिंग करते हे मी तुम्हाला दाखवते आहे. हे बघा, हे मी माप लिहून घेतलेलं आहे. बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. तर या मापावरती मी आज ब्लाऊज शिवणार आहे कटोरीचा. पहिलं ते प्रिन्सेस कट शिवून घ्यायचे म्हणून वरती प्रिन्सेस लिहिलं आहे, पण आता त्याने ते कटोरी मी शिवते त्याच्यामुळे कटोरी ते वापरायला लागलेत आता. आणि 36 साईजच्या ब्लाऊजसाठी मी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर 9 इंचाचा गळा ठेवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा जो आहे ना 10 म्हणजे 8च्या पुढे 9 ते 10 इंचाचं. 9 ते 10 इंचासाठी शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच. मुंडा घ्यायचा आहे हा 5.5 इंच. गळा रुंदी ही 2 किंवा 2.25 वर येणार आहे. लुझिंग अजिबात ॲड करायचं नाही आहे. 9ची घडी आहे, त्याच्यात आपल्याला जो मार्जिंग असतो तो ॲड करायचा आहे. त्याच्यामुळे मी खाली लिहिलं आहे घडीमध्ये मार्जिंग ॲड करणे आहे. तर या फॉर्म्युल्याने आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. चला तर दाखवते तुम्हाला कशी कटिंग करायची. सर्वात आधी हे जे कट असतात ते आत बाहेर असतात, त्याच्यामुळे आपण सरळ लाईन मारून घेऊया. आता मी हा अस्तर घेतलेला आहे. मेन फॅब्रिकवरती नंतर अस्तरचे तुकडे ठेवून जे कटिंग केलेले असतात ते मी ठेवणार आणि मग कटिंग करणार. तर उंची आहे 13.5. मी ब्लाऊज शिवताना नेहमी 1.5 इंच एक्स्ट्रा घेते. 1 इंच एक्स्ट्रा घेऊन माझं थोडंफार कमी जास्त होतं, त्याच्यामुळे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेते. 13.5, 14 आणि 15 अशी मी 15 इंच आता याची घडी करणार आहे लांबी. 15 इंचावरती मार्क करते मी. सरळ रेषा ओढून घेऊया आपण इथे. त्यानंतर आहे आपला शोल्डर 5 इंचाचा आणि 5.25 इंचाचा मुंडा आहे. तर 5.25 इंचावरती मी मार्क करते इथे. बघा तुम्ही 5.25 इंचावरती इथून पण बरोबर मोजून घ्यायचं. आम्ही बॅक पार्ट पहिला कटिंग करते, फ्रंट पार्ट मी नंतर कटिंग करणार आहे. तर इथे आपला हा बॅक पार्ट कटिंग होतोय. तुम्हाला दिसतंय का? मी आता आता तुम्हाला थोडंफार दिसत असेल. थोडा काळोख आहे, ऍडजस्ट करून घ्या थोडं रूम मध्ये. त्यानंतर गळा रुंदी आहे आपली 2 किंवा 2.25 वरती घ्यायची आहे. तर जास्त डीप नाहीये, त्याच्यामुळे मी 2.25 वरतीच घेते, 2 वरती नाही घेत. त्यानंतर आपला शोल्डर किती उरतोय तो बघूया आपण. तर शोल्डर आपला 2.25 उरतोय. 2.25 इकडे 1/2 इंच बाहीकडून आणि इथे 1/2 इंच गळ्याकडून आपला गेला शिलाई मार्जिन मध्ये की 2.25 आपल्याला शोल्डर उरतोय. जर तुम्हाला थोडा एक्स्ट्रा हवा असेल 2.5 इंचापर्यंत तर तुम्ही इथनं गळारुंदी 2 वर घेऊ शकता. तर मी 2.25 कॅन्सल करून 2 वरतीच गळारुंदी घेते, कारण मी थोडा मागून डीप देणार आहे गळ्याला खालच्या बाजूने. त्यासाठी मी 2.25 वरती मार्किंग करते. आणि आपला गळा आहे 9 इंचाचा. तर 9 वरून आपण 9.5 इंचावरती अर्धा इंच वरती शिलाई शोल्डरच्या पट्टीमध्ये इथे जाणार आहे. त्याच्यामुळे आपण 9.5 इंचावरती अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊया. गळा रुंदी खालून मी घेते आहे 2.25 इंच. 2.25 इंचावरती मार्क करून वरचा पॉईंट 2 इंचाचा आणि खालचा 2.25 इंचाचा असं चौकोन काढून घेतो. त्यानंतर आपण गळ्याचा शेप देणार आहोत. असा राऊंड शेप दिलेला आहे मी गळ्याचा शेप दिल्यानंतर इथून आर्मोलमध्ये 1/2 इंच बाहेर एक मार्किंग करते मी आणि इथून क्रॉस लाईन मारते मी नेहमी. ही क्रॉस लाईन झाली. त्याच्यानंतर आपला शोल्डर आर्मोल आहे 8 इंचाचा. त्याप्रमाणे आपण मार्किंग करणार आहोत. पण त्याच्या आधी आपली छाती आहे, चेस्टचं साईज आहे 36, त्याच्यामुळे 9 चौक 36. 9ची घडी ही 9 वरती मार्किंग केलंय मी. त्याच्या पुढे मी 2 इंच एक्स्ट्रा घेत असते. मी थोडं जास्तीच घेते, कमी घेत नाही, कारण कुठे मागे पुढे झालं तर आपल्याला बरं पडतं. त्यानंतर 32 कंबर आहे, त्याच्यामुळे 8 वरती .1 वरती मार्किंग करते. त्यानंतर आपलं टक्स मध्ये जाणार आहे 1 इंच, त्याच्या पुढे 2 इंच एक्स्ट्रा. असं हे आता असं मार्किंग झालेलं आहे आपलं. इथे एक सरळ रेष आखून घेतलेली आहे. त्यानंतर आता आर्मोलचं मार्किंग करणार आहे मी 1 इंच वरती आणि इथून असं राऊंड शेप देणार आहे मी. जो की ते 9 इंचावरती मार्किंग केलाय त्याला असं जॉईन करणार. त्यानंतर आता आपल्याला आर्मोल राऊंड आपला मोजून घ्यायचा आहे. आर्मोल राऊंड बरोबर 8 इंचाचा येतोय का, तर 1/2 इंच वरती शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर मोजायचं. थोडं आतून मोजायचं, कारण शिलाई इथून येते आपली बाही जोडताना, त्याच्यामुळे इथून मोजायचं. आणि बरोबर 8 इंच कुठे येते बघायचं. तर 8 इंच इथे येते. 1 मिनिट. 8 इंच इथे येते. तर हे आपलं 8 इंचाचं मार्किंग असेल इथे. त्याच्यामुळे आता आपण एक काम करूया. हे 5.25 इंचाचं आहे, ते थोडंसं वरती घेऊया आपण. पण आपल्याला 8 इंचाचंच पाहिजे आर्मोल. आता बघूया आपण. आलं बरोबर. तर 8 इंचाचा आपला आर्मोल राऊंड येत आहे इथे. आणि तुम्हाला किती लागते ते तुम्ही मोजून घ्या. इथून शोल्डर मधून तुम्ही 1/2 इंच
शिलाई मारताय की पाऊण इंच जाते, काही जण थोडं अजून फ्रंट साईडला असं घेतात, तर एवढी एवढी शिलाई सरळ बाजू ठेवून त्यानंतर पलटी करून परत उलटी मारतात आणि मग एवढं आपलं जातं. त्यामुळे जर तिथून घेतलात तरी सुद्धा तुम्हाला तेवढा 8 इंचाचं जाईल, 8 ते 1.25 इंच जातोच. मी तेवढं उलटं घेते, उलटं मारून, हे मी विसरले होते, सॉरी सांगायला. तर इथून पहिली सरळ बाजू ठेवून मी पहिली शिलाई मारून घेते, त्यानंतर उलटं मारते आणि त्यानंतर मग परत शिलाई मारते. तर त्याच्यामुळे माझं हे बरोबरच येईल. सॉरी, पावणे सहा इंचावरतीच माझं आर्मोलचं मार्किंग बरोबर आहे. तर इथपर्यंत आलेलं आहे 8 इंच आणि हे आपलं 9 इंचाचं झालेलं आहे. तर हे बॅक पार्ट आपलं कटिंग करून घेऊया आपण पहिलं आणि त्यानंतर फ्रंट साईड कशी कट करायची ते मी तुम्हाला दाखवते. शोल्डर कडून उतार द्यायचा तुम्हाला राहून गेलेला होता सांगायचा. तर शोल्डर कडून आपण 5 इंचाला थोडं जास्त असं उतार देणार आहोत. असा उतार झालेला आहे आपला. त्यानंतर आपला गळा किती येतोय, तर 5 इंच इकडे गेल्यावरती 8.5 9 इंचाचा बरोबर गळा तयार होणार आहे आपला. हे मार्किंग झालेलं आहे. टक्सचं मार्किंग तुम्हाला दाखवायचं राहिलेलं टक्सचं मार्किंग आहे हे. टक्सचं मार्किंग येते आपलं 5.25 इंचावरती बॅक साईडचं. आता आपण कटिंग करून घेऊया. आता मी उरलेल्या कपड्यावरती बॅक पार्ट असा ठेवून घेतलेला आहे. ही बंद बाजू आहे आणि इकडे ओपन बाजू आहे. ओपन बाजूनेच मी घेतली, ही बंद बाजू इकडे आणि ओपन बाजू इकडे. सॉरी, ही बंद बाजू आहे, ही ओपन बाजू आहे. तर आता हे आपण मार्किंग करून घेऊया. थोडंसं एक्स्ट्रा ठेवलंय मी, अर्धा इंच एवढं इकडे कापड, आणि त्यानंतर जसं आहे तसं मार्किंग करून घेऊया आपण त्याच्यावरती. हे 2 इंचाचं इथे गळा रुंदी, सेंटर पॉईंट त्याचा, आणि त्याच्यानंतर आता आपण हे उचलू. तर पुढचा गळा आहे आपला 5.5 इंच. 5.5च्या इथे 6 इंचावरती मार्किंग करायचं आपण. 6 इंच मार्किंग झालेलं आहे. आपण गळा रुंदी 2.5 इंचावरती देऊया आपण आणि गळ्याचा सेप देऊन घेऊया. गळ्याचा सेप असा गोल देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला खालून अर्धा इंच वाढवायचा आहे. अर्धा इंच कशासाठी, तर इथे आपली क्रॉस पट्टी येणार आहे, योगपट्टी थोडक्यात. तर त्याला मार्जिन लागणार आहे आपल्याला वर खाली. ऑलरेडी आपण 1.5 इंच मागच्या ह्याच्यात पार्टमध्ये ऍड केलेला आहे, तरी सुद्धा इथे करायचं आपण मार्जिन. 1/2 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे इथे. त्याच्यानंतर इथून हा जो आपण सेंटर पॉईंट काढला होता, तिथून थोडंसं आर्महोल राऊंड फ्रंट साईडला आतमध्ये घ्यायचं. आतमध्ये घेऊन, जर तुम्ही घ्यायला विसरला तरी काय प्रॉब्लेम नाही. जेव्हा आपण पूर्ण पार्ट जॉईन करतो तेव्हा सुद्धा तुम्ही थोडं मागचं पुढचं जॉईन करून कापड समोरची बाजू थोडीशी आतून कट करून नंतर सुद्धा घेऊ शकता, आधी सुद्धा घेऊ शकता, असं काय प्रॉब्लेम होत नाही. पण करायचं हे पुढची बाजू ही थोडी आतून आर्मोल राऊंड कट करायचा असतो. आणि इथून आता हा कट केला आहे, तिथून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. इथून 5 इंचावरती मार्किंग करायचं. कटोरीसाठी आपल्याला योगपट्टी घ्यायची, इथे 3.5 वरती मार्क करायचं. हा 5 इंच इकडे 5 इंच इकडे शिलाई मार्जिन मध्ये जाऊन आपली 3 इंचाची योगपट्टी समोरून येईल आणि या बाजूने आपण 3 इंच घ्यायचं, म्हणजे 2.5 इंचाची पट्टी आपली या बाजूने येईल. इथून क्रॉस लाईन मारून घेते मी. क्रॉस लाईन मारून झालेली आहे. आणि आपली कटोरी आता कितीची आहे माहिती आहे का तुम्हाला सांगते मी. कटोरीचं चार्ट पण माझ्याकडे दिलेलं आहे. तर हे आहे कटोरीचं चार्ट. प्रत्येक साईजनुसार कटोरी असते. 36ची कटोरी आपल्याला 5.5 इंचाची घ्यायची आहे. तर 5.5 इंचाचं मी तुम्हाला दाखवते आता. इथून क्रॉस पट्टीचं मार्किंग केलं, तिथे 5.5 इंचावरती मार्किंग करायचं. 5.5 इंचावरती मार्किंग केल्यावर हा 2.5 इंचाचा इथून आणि हा 5 इंचाचा इथून. तर ह्यांना असं जॉईंट गोलाकार आकार द्यायचा, पूर्ण गोलाकारचा सेप द्यायचा इथे. तर हा आपला कटोरीचा शेप आलेला आहे. कटोरी ही आपली तयार झाली आहे. ही आपली योगपट्टी, साईड पार्ट, कटोरी आणि हा आपला पुढचा गळा कट झालेला आहे. आता हे आपण मार्ट कट करून घेऊया. त्यानंतर मी तुम्हाला बाहीची कटिंग आणि कटोरी कशी कट करायची हे सुद्धा दाखवते. कारण ही कटोरी आपण यूज करत नाही, आपण कटोरी दुसरी वापरतो त्यासाठी. इथे आपण बाही कटिंग करणार आहोत. बाहीसाठी मी कपडा घेतलेला आहे, जो इथे मला जॉईंट मारायचा आहे, तो मी जॉईंट मारून घेणार आहे. त्यानंतर पहिला आपण सरळ रेष मारून घेऊया. सरळ रेष मारून घेतल्यावरती 8 इंचाची 7 इंचाची बाही आहे, म्हणजे 8 इंचावरती मार्किंग करायचं. 1 इंच एक्स्ट्रा वरती, 1 इंच खाली, 1 इंच सरळ रेषा आखून घेऊया आपण. त्यानंतर कॅप हाईटचं मार्किंग आहे 2.25 इंचावरती. साईजनुसार कॅप हाईटचं मार्किंग सुद्धा बदलत असतं. आणि इथून आर्महोल राऊंड आपला आहे 8 इंच, तर 8 इंचावरती इथे मार्किंग करायचं आपण. असं इथून क्रॉस घ्यायचं आणि 8 इंचावरती मार्किंग झालं. इथून 1 इंच वर सोडायचं
8चं हाफ 4 होतं, 4 इंचावरती मार्क करायचं आणि इथून सेव्ह द्यायचा. बाहेरचं झालं हे आणि आपली फिटिंग आहे 5.5ला, तर 5.5 वरती मार्किंग केलं. 5.5च्या पुढे 2 इंच एक्स्ट्रा, कारण मी मागच्या पुढच्या पार्टमध्ये पण 2-2 इंच एक्स्ट्रा घेतले आणि हे इथे असं क्रॉस कर. हे मी आधी कटिंग करणार नाही, ह्याला आधी इथे जॉईंट करून घेणार आहे, त्याच्यानंतर हे पार्ट कटिंग करून घेणार आहे नंतर मी. तर आधी आपण हे असंच ठेवूया सध्या. आणि आता तुम्हाला मी दाखवते कटोरी कशी कट करायची. कटोरी ही नेहमी क्रॉस कपड्यावरती कट करायची. तर हा सरळ कपडा आहे, असा मी याच्यावरती क्रॉस ठेवते ही कटोरी. तुम्ही बघा, मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते वाटल्यास. तर असं क्रॉस ठेवले, क्रॉस आपण ह्याला मार्किंग करून घेऊया जशी आहे तशीच. हा आपला कटोरीचा शेप तयार झालेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला 5 इंच एक्स्ट्रा लागतो. तुम्ही मोजून घ्या, मी अंदाजे घेते. इथे 5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आय हुकच्या पट्टीसाठी. तर इथून 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, इकडून पण 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि इथून ही जी लाईन आहे तेवढीच मोजून या लाईनपासून 6 इंच असं क्रॉस येईल. आणि इथून आपला हाफ इंच शिलाई मार्जिनमध्ये जातो, त्याप्रमाणे वरून हाफ इंचावरतीच मार्किंग करून हळूहळू थोडे खाली वाढवत जायची. पण आपल्याला अजून टक्स पॉईंट टाकायचा आहे इथून सेंटरमधून. इथून इथपर्यंतचं किती आहे ते मोजून घ्यायचं. तर 8.25 इंच, 8.25चे हाफ किती होतात तर आपण बघूया. 8.25चे हाफ होतात 4 वरती ह्या 3 लाईन. तर 4 वरती 3 लाईनला मार्क करून घ्यायचं. हा आपला आहे सेंटर पॉईंट. हा आपला आहे सेंटर पॉईंट. इथून 1.5 इंच खाली परत एक रेष मारायची आणि ह्या 2 रेषा जॉईंट करायच्या. ही एक, ही एक. आणि हे झालं की हे कटिंग करून घ्यायचं आणि बरोबर 3.25 वरती आपला हा येणार आहे कटोरीचा टक्स. 3.25 किंवा 3.5 ही सुद्धा घेऊ शकता तुम्ही. मी 3.25च घेते 36च्या साईजला. तर तुम्ही सुद्धा 3.25 घेऊ शकता. त्यानंतर ही कटोरी आपण कट करून घेऊया आणि मेन फॅब्रिकवरती ठेवून मेन फॅब्रिक पण आपला कट करून घेऊया. हा आहे मेन ब्लाऊज पीस. तर पहिला मी बाहीचा भाग कट करून घेणार आहे. बाहीला मला काठाचा भाग आहे तो बाहीला घ्यायचा. तर तुम्हाला माझी ब्लाऊजची कटिंग कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडं कॅमेरा समोर बोलायला थोडं अनकम्फर्टेबल होते, कारण सवय नाहीये आत्ताच. सॉरी. आता हळूहळू प्रॅक्टिस होईल, त्याच्यानंतर होईल सर्व नीट. पण मी अशाच पद्धतीने कटिंग करते. तुमची कोणती पद्धत आहे, यात जर काही चुका होत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी थोड्या सुधारायचा प्रयत्न करेल. आणि थोडी गडबड सुद्धा झालेली आहे, सांगताना थोडं मागं पुढे झालंय, तर समजून घ्या. मी अजून चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचा प्रयत्न नक्की करेल आणि थोडी प्रॅक्टिस